फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। रमजान स्पेशल नवाबी शेवई पुडिंग आज आपण बनवणार आहोत घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी वेळात। तसेच आपण हे एक दिवस आधी सुद्धा बनवून ठेवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्हाला म्हशीचं दूध हवं असेल तर तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता। त्यामधलं मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेणार आहे आणि उरलेलं दूध आपण मीडियम गॅसवरती गरम करत ठेवणार आहोत। आता या अर्धा वाटी दुधामध्ये मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहे। आपण पोहे खायचा चमचा जो असतो त्याने मी इथेही कस्टर्ड पावडर 3 चमचे घालणार आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे मी, जेणेकरून त्याच्या काही गुठळ्या असतील त्या मोडून जातील। अशा पद्धतीने आपण कस्टर्ड पावडर पूर्ण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता दूध आपण गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्ध्या वाटीला कमी आणि पाव वाटीला थोडी जास्त अशी मी साखर घेतलेली आहे। ती पण व्यवस्थित अशी आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि 10 ते 12 आपल्याला याच्यामध्ये केशराच्या काड्या घालायच्या आहेत। ते पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल, पण याने आपल्या दुधाला छान असा रंग येतो, यासाठी मी घातलेलं आहे। हे दूध सतत असं ढवळत राहायचं आहे। आपण दूध उकळतंय तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 3 कप शेवया घेऊया। इथे मी ह्या शेवया घेतलेल्या आहेत, ह्या मैद्याच्या नाहीयेत, व्हीट फ्लॉरच्या शेवया घेतलेल्या आहेत। आपण त्या मोजून घेऊया बरोबर असं। ह्या अशा अखंड असतात, त्या तोडून घ्यायच्या आपण आणि अशा ह्या 3 वाट्या मी शेवया घेतलेल्या आहेत। त्या हाताच्या सहाय्याने अशा थोड्या बारीक करून घ्यायच्या, ह्या एकदम बारीक असतात आणि ही टोटली आपली पूर्ण हेल्दी रेसिपी आहे। याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मैदा वापरलेला नाहीये। अशा प्रकारे आपल्या शेवया बारीक करून झालेल्या आहेत। आता आपण त्यांना फ्राय करून घेऊया तुपावरती। दूध मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे। इथे आपण एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊया। इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। आता तूप आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या शेवया घालून घेऊया। या शेवया आपण ना 2 मिनिटं व्यवस्थित अशा परतून घेऊया तुपामध्ये। गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतर ह्या शेवया बारीक असल्यामुळे पटकन करपण्याची शक्यता असते। आता 2 मिनिटं झालेले आहेत, आपल्या शेवया छान अशा परतून झालेल्या आहेत। याच्यामध्ये आपण पाव कप पाणी घालून घेऊया। म्हणजे वाटीचं प्रमाण घेतलंय, पण मी मगापासून कप बोलते आहे, पण वाटीचं प्रमाण आहे हे। बरोबर एवढ्या शेवयांसाठी आपल्याला पाव कप पाणी इनफ होतं। आपल्याला एकदम असा मोकळ्या शिजवून घ्यायच्या आहेत, घट्ट गोळा करून नाही घ्यायचा आहे त्याचा। आता याच्यामध्ये आपण पाव कप साखर घालतोय। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालू शकतं। पण हे झाकून एक 2 ते 3 मिनिटं याची वाफ काढून घेऊया। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, आपल्या शेवया छान अशा शिजलेल्या आहेत। ह्या शेवया पटकन शिजतात आणि अशा मोकळ्या पण व्यवस्थित झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्हाला या स्टेजला जर याच्यामध्ये वेलची टाकायची असेल तर तुम्ही घालू शकता। मी थोडीशी वेलची घालते किंवा व्हॅनिला इसेन्स पण घालू शकता। इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला। तुमच्याकडे जर केवढा इसेन्स असेल आणि ते जरी घातलं तरी खूप छान असं फ्लेवर येतो याला। पण गॅस बंद करून घेऊया। आता इथे आपलं दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे कस्टर्ड दूध आहे ते थोडंसं घालून घेऊया। त्यासाठी आधी आपण ते व्यवस्थित ढवळून घेऊया आणि थोडं घालून असं हे कंटिन्यूली हलवत राहायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित असं घट्ट होत नाही। आता इथे आपलं कस्टर्ड दूध व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे। आपण गॅस बंद करून घेऊया, हे थंड झाल्यावरती आणखीन घट्ट होईल। आता हे शेवयाचं पुडिंग आपल्याला बनवण्यासाठी आपण असा हा एखादा केकचा टीन किंवा असं काचेचं बाउल सुद्धा घेऊ शकता। अदरवाईज तुम्ही ताटामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकतं। इथे ह्या शेवया ज्या आपण मगाशी बनवलेल्या होत्या त्या छान अशा थंड झालेल्या आहेत, त्या आपण अशा खाली बेसला घालून घेऊया। अशा मोकळ्या झाल्या ना की त्या व्यवस्थित अशा पसरतात, व्यवस्थित आपण पसरवून घेऊया ह्या। आणि आता ह्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा स्पॅच्युलाने किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने व्यवस्थित दाबून अशा घ्यायच्या आहेत। लेअर तुम्हाला हवा तसा तुम्ही ठेवू शकता, जाड पातळ। मी इथे हा मीडियम असा लेअर ठेवलेला आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। अशा प्रकारे हे व्यवस्थित असं हे दाबून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला गरमच कस्टर्ड दूध जे आहे ते घालून घेऊया। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि एक समान असं घालून घ्यायचं हे।
व्यवस्थित आपण हे घालून घेतलेलं आहे कस्टर्ड दूध। आता त्याच्यावरती आपण काही ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। मी ते काही पिस्त्याचे काप घातलेले आहे त्याच्यावरती आणि काही बदामाचे काप आपण घालून घेऊया व्यवस्थित असं। आणि आता पुन्हा याच्यावरती आपण एक लेअर अजून एक शेवयांची घालून घेऊया। शक्यतो हाताने घालायचं म्हणजे अंदाज येतो आपल्याला व्यवस्थित, कुठे कमी जास्त पडलं असेल तर आपण व्यवस्थित असं ते ऍडजस्ट करू शकतो। अशा प्रकारे आपण सगळ्या बाजूने ही शेवई घालून घेतलेली आहे। अलगद हाताने फक्त प्रेस करायचं आहे, जास्त दाब द्यायचा नाहीये। जास्त दाब दिला तर ते जे कस्टर्ड दूध आहे ते वरती येण्याची शक्यता असते, त्यामुळे अलगद हाताने असं आपण हे थोडंसं सेट करून घ्यायचं। आता पुन्हा वरतून आपण हे कस्टर्ड दूध जे आहे ते घालून घेऊया याच्यावरती। अशा प्रकारे आपण हे कस्टर्ड दूध पूर्ण घालून घेतलेले आहे। त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी पुन्हा सुकामेवा घालणार आहोत। इथे मी बदाम घातलेले आहेत आणि काही पिस्त्याचे काप आहेत ना ते सुद्धा घालून घ्यायचे। आणि आता हे रूम टेम्परेचरवरती असंच आपल्याला एक अर्धा तास सेट होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरला आपण हे 2 तास फ्रीजमध्ये पूर्णपणे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। आता 2 तास झालेले आहेत, पण बघूया आपलं हे जे पुडिंग आहे शेवयांचं पुडिंग आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आता आपण कट करून बघूया। व्यवस्थित असं आपलं निघालेलं आहे। लेयर्स पण छान अशा दिसत आहेत, शेवयाची आणि नंतरला कस्टर्ड दुधाची पण। अशा प्रकारे आपलं हे पुडिंग छान असं तयार झालेलं आहे। या रमजान ईदला तुम्ही नक्की हे ट्राय करा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।